संबंध राज्यामध्ये या सगळ्याच्या बाबतीमध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती टीका केली त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील पेटून उठलेत। खरं तसं जर बघितलं तर शरद पवारांची जी प्रतिक्रिया आली आहे की राज ठाकरे लहान आहेत, त्यांच्या टीकेला उत्तर द्यायची गरज नाहीये, हे सगळं पाहता आणखी त्याच्यावरती प्रतिक्रिया देऊन हा वाद वाढवायचा नाही अशी इच्छा शरद पवारांची दिसते। आपण संपर्क झाल्यानंतर पुन्हा एकदा संदीप प्रधान यांच्याशी चर्चा करणार आहोत। आपण पुढच्या बातमीकडे सध्या वळतोय। साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या हाताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात स्वतःच्या डोक्यावरती ठेवून घेतला। साताऱ्यातल्या लक्ष्मी टेकडी इथे एकात्मिक गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा योजनेचा नारळ आज पवारांच्या हाताने फुटला। यावेळी छत्रपतींचे वंशज असलेल्या उदयनराजेंनी आपल्या खास शैलीमध्ये पवारांचा हा असा आशीर्वाद घेतला। उदयनराजे आणि पवार यांनी परस्परांवरती स्तुती सुमनही उधळली। एकाच पक्षात असूनही उदयनराजे आणि अजित पवारांच्या मध्ये वारंवार शाब्दिक चकमकी झडल्यात। शरद पवारांचा असा आपणहून आशीर्वाद घेत उदयनराजेंना काय सुचवायचंय हे त्यांनाच ठाऊक। अख्खा महाराष्ट्र एवढा जपला की बोलायचं अक्षरशः डोळ्यातले अश्रू असतात ना ते जपले। चांगला निवारा देण्याचा संबंधीचा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे, त्याच्यासाठी आपल्याला जे ठिकाणी ही योजना भारत सरकारची आहे आणि ती भारत सरकारची योजना सातारा शहराला लागू करावी यासाठी खासदार उदयनराजे यांचे सातत्याचे प्रयत्न होते। बातमी हैदराबाद स्फोटांसंदर्भातली। हैदराबादच्या स्फोटानं 2 दिवस उलटले असं असताना आंध्र प्रदेश सरकारनं अत्यंत महत्त्वाचे